नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत आलो आहे सरदार वल्लभभाई पटेल नगरमध्ये। त्यांच्या पाण्याच्या टाक्यामध्ये साप पडलेला आहे। सर झाड आहे असं आहे मोठा हे धुरण हे कशाला केलं हो? पाणी घ्या जरा, पाणी पाणी त्या धुरणच त्याला इकडे तिकडे जाता नाही आले सर। त्याला मारत होतो मी, मग तिकडून फोन आला तुम्ही हे करू नका म्हणे, ते विजवा सगळं त्याचा नंबर घ्या असला की आता म्हणून तुम्ही चालू म्हणलं ना काय करतात समजा कॉलनीत आलं की माहिती पडतं। नाही ते गायकवाड कोण आहेत त्यांचा फोन आला होता मला। हो नाही, पण त्यांना बी दोनदा फोन केला तर त्यांचा फोन बिझी यायला लागला। बघू सर का धामण आहे हो, धामण आहे ना, धामण आहे पाण्यात। पाण्याच्या टाक्यामध्ये एक धामण सापडलेलं। कोणाच्या व्हिडिओ शूटिंग करू का? थोडं पाणी आणून ठेवा, थोडं जास्त पाणी पाहिजे, धुवावं लागेल सगळं त्याला। बरोबर सापाला का मोठी मोठी वगैरे घ्या इथे घेतो। बघू शकता हा एक बऱ्याच मोठ्या साईजचा इंडियन रॅट स्नेक धामण साप। नाही काहीच नाही, ते चोपडा आहे ना, निसला लागला हात मी सटकत नाही मला खाल्लेला आहे चोपडा आहे काळी खाल तुम्ही ते काळी पकडायचे बरे असतात नाही धरायचा रे बाबा खिशात ठेवा। ओरिजिनल झाली आपला कारण हे खातात आपलं माय नाही ना तुमच्या घरी त्याच्यापेक्षा डेंजर यायच्या ते पण यायच्या घरच्या दिदीच होता काय पडते का दिदी का चला लवकर पाहिलं नाही का म्हणजे सात म्हणलं मारी आम्ही सगळं आमचं काम त्याच्यातच आम्ही आज काही घरात काम नाही झाले। मी त्यांना फोन केला परत 2 वेळेला, त्यांचा फोनच बिझी आहे। म्हणलं कविताला म्हणलं फोन दिले, म्हणलं कविताला फोन लावून बाकी काय ते मला कळलं नाही ते काय फोन तुम्ही यायले ते
तिथं दोनदा फोन लावला, या येऊन राहिले मग शेवटी कविता मॅडमलाच मला फोन लावा. कधी येतात ते परेशानी तर काय 3 घंटे झाले आम्ही सगळे त्याच्यातच. अरे बापरे. हो ना, आम्ही 3 घंटे झाले त्याच्यातच. ठीक आहे मित्रांनो, झालाय सक्सेसफुल रेस्क्यू. मानवी वस्तीमध्ये असल्यामुळे आणि खूप मोठ्या साईजचं असल्यामुळे याला रिलोकेट करणं जरुरी आहे, कारण लोक घाबरूनच सापाला मारून टाकतात. काकांची तयारी होती. नाही बस चांगलं मला तिकून मारू नका म्हणून. ते मारू नका म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या जनावराचा जीव घेतल्यावर जर आपल्याला पाप लागतं हो ना हो ना हो ना तर मारू नका. नाही नाही मारायची नाही मारायची बरोबर ना. नाही बरोबर आहे, पापाची गठोडी जर तुम्हाला बांधायची असेल तर बांधा. नाही 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 आता त्याच्या मागे वैज्ञानिक कारणही खूप जास्त आहे. हा सगळ्यात जास्त उंदरं खाणारा साप. बरोबर आहे. आज सकाळी चोपड्याच्या घरी गेलो होतो मी. तिथं चोपडे म्हणून राहतात. बरोबर मारायचा विषय त्यांच्या घराच्या मागे जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी धामण पकडली होती. त्यांना हेच सांगितलं मी की धामण आहे, राहू द्या. ऐकलं नाही, धामण तिथून पकडून नेली. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर त्यांची 1.25 लाखाची म्हैस मेली, नाग चावलं. अरे बापरे. कारण प्रत्येक सापाची जी एरिया जो आहे तो ठरलेला असतो. एरियामध्ये मारत नाहीत कोणी. हा आहे बिनविषारी साप, सगळ्यात जास्त उंदरं खातो आणि ह्या एरियात हा एक ऑलरेडी साप आहे म्हटल्यानंतर दुसरे साप असायचे चान्सेस कमी असतात. आता हा इथून काढून नेल्यानंतर इथले उंदरं खायला दुसरा साप येणार का नाही? येणारच. साधी सरळ गोष्टी. आणि तो जर विषारी साप असेल तर काय करता? 100%. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. आमच्या कॉलनीमध्ये आजपर्यंत कोणी मारलेलं नाही. आणि समजा राहू द्यायला तर काय अडचण नाही, बरं ठेवायला पाहिजे सर बा इथं. काय अडचण नाही, धामण काही अडचण नाही. माहिती राहायला साप हा मित्रच आहे. पण ते आता पण आता भीती वाटते त्याच्यामुळे. नाही काय नसेल. भीती वाटते. माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठी धामण. ह्या आहेत गायकवाड ताई, ज्यांच्या घरी आपण साप पकडलाय. त्यांच्या मिस्टरांचा ऍक्च्युली फोन आला होता मला. ठीक आहे, ह्याच्यानंतर मारू नका. जर सांगितलेली जर कुठली गोष्ट जर पटत असेल तर एवढ्यावर तुमची मर्जी. म्हणजे ते कोणाचं कुठपत कुठल्या गोष्टीला सांगायचं. कॉलनीमध्ये आजपर्यंत एकही साप मारलेला नाही. आम्ही सर्प मित्रांना बोलावून इथे साप आम्ही तुमच्या फक्त आमचे राहतात जंगलाच्या शेजारी. लक्ष ठेवतात. ठीक आहे, धन्यवाद. ओके. हे मित्रांनो, आता आपण पटेलनगरमधनं रेस्क्यू केलेली धामण, जे खाल्लेलं होतं तिने बेंडकोळी वोमिट केली आहे. तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आलेलो होतो आपण. बऱ्याच मोठ्या साईजची, जवळपास 9-1 फुटाच्या आसपास लेंथ आहे. दिला मित्रांनो सोडून त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.